पाहिजे पुन्हा एकदा चेतन चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला भेटतोय किशोर यांच्या माध्यमातून फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्येत परत धावत होते म्हणजे 8 धावा धावसंख्येवरती लागवल्या गेल्यात. पाहिजे दुसरा चेंडू आपल्याला 8 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू लो फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. चेंडू जातोय मिडल गेटच्या दिशेने. त्याच दरम्यान 2 धावा धावून कंप्लीट केल्यात किशोर यांनी. काहीसे मिसफील्ड आपल्याला पाहायला भेटते तिकडे. प्रकारचे 3 चेंडू आपल्याला पाहायला भेटतात चेतन यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा असतील ते किशोर. चांगली कलेक्ट घेणारा चेंडू होता. चांगला शॉट सुद्धा आपल्याला पाहायला भेटले किशोर मोरे यांच्या माध्यमातून. कीपरच्या डोक्यावरून हा शॉट जातोय. डिक्लेअर झोन मध्ये हा शॉट जातोय. एक धाव नक्कीच भेटेल. धाव संख्येत भर होते. धावा होते त्यामध्ये 11 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. एक चांगली प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटे सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून. पुन्हा एकदा फुलटॉस टाकलेला चेंडू होता. चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने. त्या दरम्यान 1 रन नक्कीच धावून कंप्लीट केली जाते. या संघाला आपल्याला षटक कंप्लीट करायचं शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. काहीसा वेगवान गोल चेंडू आपल्याला बघायला भेटतो. त्याच प्रति हल्ला आपल्याला बघायला भेटतो किशोर मोरे यांच्या माध्यमातून. चेंडू फिरकावून देतात मागच्या दिशेने. एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. अजूनही 3 धाव्यांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. दुसरा चेंडू हो चांगला फटकार आपल्याला बघायला भेटतो. किशोर मोरे यांच्या माध्यमातून एक वेगवान चेंडू होता. त्याला दिशा दिली आहे. मागच्या दिशेने चेंडूला टोलवलं. अजूनही 2 मुंबई इंडियंस और सनराइजर्स हैदराबाद में से कौन प्लेयर होता है? गुड शॉट बाय कैप्टन किशोर. किशोर बखूबी जानते हैं वो एक एक रन मारकर लेवल. You can see the 2020 World Cup is coming up, so all the teams are selecting their players on the performance of the IPLs. Exactly what is the story for PPL as well? If you're performing well here in PPL, you will get the opportunity to play